आपण मागे बघू शकता, हा नाशिक शहर आहे. नाशिक या ठिकाणी आहे आणि नाशिकमध्ये जे श्रीरश्मी जे गुंफा आहेत ते गुंफा बघण्यासाठी आलेलो आहोत. जवळपास 23-24 गुंफा आहेत या ठिकाणी. आपण ते गुंफा बघूया. आज दिनांक 12 मे 2026ला बोलीभाषेच्या कार्यशाळा निमित्त आम्ही नाशिकला आलेलो आहोत. आम्ही सध्या नाशिक येथे आहोत आणि जो पांडव लेणी आहे ते बघण्यासाठी आम्ही बसस्टँडकडे जात आहोत. आपण बघू शकता त्रिरश्मी लेण्या. चला तर जाऊया नाशिक येथील त्रिरश्मी लेण्या बघण्यासाठी. नाशिकच्या बसस्टँडवरून अवघ्या 8 ते 10 किमी अंतरावर त्रिरश्मी टेकड्यावर 24 लेण्यांचा समूह आहे. त्रिरश्मी लेणी महाराष्ट्रातील नाशिक जवळचे प्रसिद्ध बौद्ध लेणी समूह आहे. आम्ही आता पोहोचलो पांडव लेण्या बघण्यासाठी. या मार्गावर जवळच आपलं समोर जो उंच पहाड दिसते त्या ठिकाणी ते लेण्या आहेत. आत्ता आम्ही आलो पांडवलेणी गुफाच्या पायथ्याशी. थोडा पहाडी क्षेत्र आहे त्यामुळे थोडा थकवा जाणवत आहे आम्हाला. त्यासाठी इथं आम्ही हर्बल ज्यूस सेंटरवर ज्यूस पिण्यासाठी थांबलो आहोत. हे आमचे नंदकिशोर नैताम सर, कुंडी साहित्यिक, गडचिरोली. बोलीभाषेच्या कार्यशाळेनिमित्त आम्ही हा जो इथला परिसर आहे तो आम्ही कव्हर करण्याचा प्रयत्न करतो आहोत. हे आपण पाहू शकता, हा पहाडी इलाका. आता आपण याच मार्गे पांडव लेण्या पाहायला जाणार आहोत. चला तर 250 ते 300 पायऱ्या चढून लेण्या बघण्यासाठी जाऊया. भारतीयासाठी 25 रुपये तिकीट तर परदेशी पर्यटकासाठी 300 रुपये तिकीट काढावी लागते. लेण्या बघण्यासाठी सकाळी 8:30 ते सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत खुले असतात. भारतात जवळपास 1200 बौद्ध लेण्या आहेत. त्यापैकी एकट्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 980 लेण्या आहेत. त्यापैकी नाशिक येथील त्रिरश्मी लेण्या इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकात ते इसवी सन 5व्या शतकातील सातवाहन, क्षत्रप, कलेचुरी, वाकाटक राजांच्या काळात लेण्या कोरलेल्या आहेत. त्रिरश्मी लेण्या ज्या टेकडीवर आहेत त्या टेकडीचा आकार 3 शिखरासारखा दिसतो. त्यामुळे त्रिरश्मी म्हणजे 3 किरणांचा टेकडी असे संबोधले जाते. पांडव लेणी नाव मात्र गैरसमजुतीतून पडलेले आहे. येथे एकूण 24 लेणी आहेत. त्यापैकी क्रमांक 18वी लेणी प्रार्थनागृह म्हणजे चैत्यगृह असून इतर लेण्यांचा वापर बौद्ध भिक्षूंच्या निवासासाठी म्हणजे विहारासाठी केला जात असे. लेणी क्रमांक 3 आणि 10 मधील खांब अत्यंत आकर्षक आणि कलाकुसरीचे आहेत. हे 1 नंबरची गुंफा आपण बघू शकतो या ठिकाणी. आम्ही जे नाशिक येथील जी लेणी आहे ती 23व्या नंबरची लेणी आपण बघू शकता या ठिकाणी. जैन लेणी. लेणी क्रमांक 11 हे जैन धर्मातील पहिले तीर्थकार भगवान ऋषभनाथ यांना समर्पित आहे.
लेणी क्रमांक 3 हे लेणी गौतमीपुत्र विहार म्हणून ओळखला जातो. सर्वात मोठा विहार सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णीची आई गौतमी बलश्री हिने कोरवलेला आहे. एकूण 10 खांब असून सुंदर कोरीव काम केलेले आहेत. लेणी क्रमांक 10 नहपान विहार क्षत्रप राजा नहपान याने कोरलेला विहार आहे. नहपान विहार असा शिलालेख सुद्धा येथे आढळतो. लेणी क्रमांक 18 ही चैत्यगृह म्हणून ओळखला जातो. आत या लेण्यामध्ये एकूण 27 शिलालेख आहेत. सातवाहन, क्षत्रप, आभीर राजांचे व व्यापारी सुवर्णकार यांचे दानलेख या ठिकाणी कोरलेले आहेत. ते धम्मलिपीत कोरलेले आहेत. या लेण्यांचं वैशिष्ट्य म्हणजे जलव्यवस्थापन. प्रत्येक लेणीबाहेर पाणी साठवण्यासाठी दगडी टाके कोरलेले आहेत. आजही या दगडी टाक्यामध्ये शुद्ध पाणी असते. त्रिरश्मी लेण्या हे प्राचीन काळातील कल्याण ते नाशिक या व्यापारी मार्गावर आहेत. या लेण्या सातवाहन काळातील महाराष्ट्राच्या समृद्ध बौद्ध संस्कृती, व्यापारी भरभराट आणि उत्तम स्थापत्यकलेचा पुरावा आहे. सध्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाद्वारे या लेण्यांचे संरक्षण केले जाते. इतिहास अभ्यासक पर्यटकांनी या लेण्या अवश्य बघावे. हमारे YouTube चैनल को सब्सक्राइब, लाइक और शेयर करें।